काय ग? काय झालं? नाही आव काही नाही, ठेच लागली होती पायाला, छोटीशी जखम झाली आहे म्हणून तो काळजी घेतोय. तुम्ही कुठे बाहेर निघालात दयानंद काका? अच्छा, काका. नाही, सॉरी सॉरी सॉरी, मी जरा ते सवयीमुळे म्हणाले. तुम्ही कुठे बाहेर निघाला होतात बाबा? आता कसं बाबा ऐकल्यावर कसं बरं वाटलं. बाबामध्ये एक आपले पण आहे ग. काही नाही ग, अगं ते जरा डॉक्टरकडे जाऊन येत होतो. हां, पण आपला तो ड्रायव्हर आहे ना शंकर, त्याची तब्येत जरा बिघडली आहे. तर म्हटलं कर तू आराम कर, मी येतो जाऊन. अहो पण मग तुम्ही दवाखान्यात एकटे कशाला जाताय? केदार येईल ना तुमच्या सोबत. मी? मला काम आहे ना, मला तिकडे जायचं आहे, मला नाही जमणार. आणि मी कॅब बुक करून देतो, कॅबवाला घेऊन जाईल आणि परत आणून पण सोडेल. नाही नाही, मी रिक्षाने जाऊन येईन. तुझी काळजी घ्यायला केदारला इथे थांबू देत. माझी काळजी घ्यायला मला एवढं काहीही झालेलं नाहीये, तो येईल तुमच्या सोबत. मी सांगितलं ना माझं काम आहे, उगाच मला फोर्स करू नको तारिणी. अरे पण अगं त्याची इच्छा नाही आहे ना, उगाच नको करूस त्याला आग्रह. मला त्याला आता आणखी कुठलाही त्रास द्यायचा नाहीये. मी येतो, जाऊन येतो. केदार तू जा ना त्यांच्या सोबत. तू गेलास तर त्यांना सोबतही होईल आणि आपल्याला ज्या गोष्टीची माहिती हवी आहे त्याबद्दल तुला त्यांच्याशी बोलता पण येईल ना. अरे पण मला नाही जायचंय त्यांच्यासोबत. केदार, माणूस की म्हणून तरी जा. थांबा मिस्टर खांडेकर. मी येतो. अरे नाही नाही, तुझं काहीतरी काम आहे ना, माझ्यामुळे उगाच तुझ्या कामात कुठली अडचण नको. तू नाही, ठीक आहे, मी माझं काम करतो नंतर. आणि हां, मी मुलगा म्हणून नाही तर एक माणुसकी म्हणून येतोय. सिनियर सिटीजन्सची मदत करणं आपलं कर्तव्य आहे म्हणून येतोय. उगाच अपेक्षा वाढवू नका. चला. थँक्यू तारिणी. तारिणी काय? मलाही आवडतं बरं का बाळा म्हटलेलं. होय, आता जा आणि छान वेळ घालवा त्याच्यासोबत. आणि लवकर जा, नाहीतर तुमचा चिडका कांदा चिडून चिडून भोपळा होईल. हो. बरं तू काळजी घे. हो. हे मिशन आणि काम फक्त निमित्त आहे केदार. तुला तुझ्या बाबांबरोबर वेळ मिळणं, तुमच्या दोघांमध्ये एक नातं तयार होणं जास्त महत्वाचं आहे.